नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. प्रभावी आणि आकर्षक शिक्षण वातावरण तयार करण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. मन आणि वर्तनाचे विज्ञान शिकवण्याच्या शिकण्याच्या कलेमध्ये कसे विलीन होते ते शोधूया. उद्देश या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. एज्युकेशनल सायकोलॉजी परिभाषित करण्यासाठी, एज्युकेशनल सायकोलॉजीच्या स्वरूपाचे आणि व्याप्तीचे वर्णन करण्यासाठी आणि एज्युकेशनल सायकोलॉजी मानसशास्त्राचे फायदे सूचीबद्ध करण्यासाठी. इन्स्ट्रक्टर ट्रेनी कविता मास्टर ट्रेनर डेनियलला भेटायला आली आहे. सर, शैक्षणिक मनसशास्त्रावर काही प्रकाश टाकू शकाल का? चला सायकोलॉजीला परिभाषित करून सुरुवात करूया. मुळात सायकोलॉजीची व्याख्या मानवी आणि प्राण्यांच्या वर्तनाचा वैज्ञानिक अभ्यास म्हणून केली जाते. हे आपले विचार, भावना, कृती आणि प्रतिक्रियांच्या रहस्याचा शोध घेते. सायकोलॉजीच्या अभ्यासाद्वारे मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या गुंतागुंतींच्या जाळ्यात खोलवर जाऊन आमच्या कृतीमागील कारणे उघड करण्याचे उद्देश आहे. सायकोलॉजीची मुळे मानवी मेंदूचा विचार करणाऱ्या प्राणीचं प्राचीन तत्त्वज्ञांपासून ते मानवी मेंदूवर संशोधन करणाऱ्या आधुनिक शास्त्रज्ञानापर्यंत आहेत. मानवी स्वभावातील गुंतागुंत समजून घेण्याचा हा एक विकसित प्रवास आहे. आता एज्युकेशनल सायकोलॉजी म्हणजे काय? सोप्या शब्दात एज्युकेशनल सायकोलॉजीचे विज्ञान म्हणजे शैक्षणिक आणि प्रशिक्षण वातावरणाशी संबंधित विद्यार्थ्याच्या अनुभवांचा आणि वर्तनाचा पद्धतशीर अभ्यास. हे मानसशास्त्राच्या तत्वांना शैक्षणिक क्षेत्राशी जोडणारा पूल म्हणून काम करते. हे मानसशास्त्रीय संशोधनातील अंतर्दृष्टी वर्गाच्या गतिशील वातावरणात लागू करण्याबद्दल आहे. येथेच लोक कसे शिकतात आणि शिकवण्याची आणि शिकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी कशी बनवायची याचा शोध घेतो. आता आपण एज्युकेशनल सायकोलॉजीचे स्वरूप पाहू. अशा जगाची कल्पना करा जिथे प्रत्येक शिकणाऱ्या त्याच्या स्वतःच्या गरजा, क्षमता आणि वर्तनाचे अद्वितीय आहे. आपण त्यांना कसे समजून घेऊ शकतो आणि त्यांना प्रभावीपणे शिकण्यास मदत कशी करू शकतो. इथेच एज्युकेशनल सायकोलॉजी पाऊल टाकते. एज्युकेशनल सायकोलॉजी ही सायकोलॉजी विषयाची उपयोजित शाखा आहे. यासाठी मानसशास्त्रीय तत्त्वे आणि तंत्रे लागतात आणि शिकणारे कसे वागतात आणि शिकण्याचा अनुभव घेतात हे समजून घेण्यासाठी ही तत्त्वे आणि तंत्रे लागू करतात. हे शिकणाऱ्याच्या मनातील रहस्य सोडवण्यासाठी मौल्यवान टूल किट असल्यासारखे आहे. परंतु येथे समस्या आहे. हे केवळ शैक्षणिक आणि प्रशिक्षण वातावरणात शिकणारे कसे वागतात यावर लक्ष केंद्रित करते. जर मानसशास्त्र जीवनाच्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींच्या वर्तनाशी संबंधित आहे, तर शैक्षणिक मानसशास्त्र शैक्षणिक वातावरणाशी संबंधित विद्यार्थ्याच्या वर्तनाशी मर्यादित आहे. मनाचे विज्ञान आणि शिकवण्याची कला यांच्यातील पूल म्हणून याचा विचार करा. आणि जरी ते मूल्ये आणि आदर्शांशी संबंधित नॉर्मेटिव्ह विज्ञान नसले तरी ते अनुप्रयोगाचे विज्ञान आहे. हे सर्व परिणाम साध्य करण्याबद्दल आहे. एज्युकेशनल सायकोलॉजी वर्गात शिकणारे कसे वागतात हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिक पद्धती आणि दृष्टिकोन वापरतात. हे शिकवण्याचे आणि शिकण्याचे सर्वोत्तम मार्ग शोधण्यासाठी प्रयोग करण्यासारखे आहे. पण ते परिपूर्ण विज्ञान नाही. मानवी वर्तन फसवे असू शकते. हे अप्रत्याशित आहे आणि प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. म्हणून जरी ते वैज्ञानिक असले तरी ते मेडिसिन किंवा अभियांत्रिकी सारख्या क्षेत्राप्रमाणेच अचूकतेचा दावा करू शकत नाही. असे असले तरी ते अजूनही विश्वास न करण्याइतके मौल्यवान आहे. विद्यार्थी कसे विचार करतात, कसे अनुभवतात आणि शिकतात हे समजून घेऊन एज्युकेशनल सायकोलॉजी इन्स्ट्रक्टरना त्यांच्या वर्गात मार्गदर्शक तारे बनण्यास मदत करते. त्यामुळे अध्यापक आणि आकर्षक आणि प्रभावी होते. आता आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्यापकतेकडे वळूया. आधी सांगितल्याप्रमाणे एज्युकेशनल सायकोलॉजी हे स्वतःला शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्याच्या वर्तनापुरते मर्यादित करते. परंतु प्रत्यक्ष अध्यापन शिकण्याच्या प्रक्रियेत उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात ते सक्षम असावे. एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये 5 प्रमुख घटक समाविष्ट आहेत. ते आहेत लर्नर किंवा ट्रेनी, शिकण्याचे अनुभव,
शिकण्याची प्रक्रिया, शिकण्याची परिस्थिती किंवा वातावरण आणि इन्स्ट्रक्टर किंवा ट्रेनर. आता या प्रत्येकावर तपशीलवार नजर टाकूया. लर्नर किंवा ट्रेनी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. एज्युकेशनल सायकोलॉजी शिकणाऱ्याच्या अद्वितीय क्षमता, फरक, उघड आणि लपलेले वर्तन आणि ते बालपणापासून प्रौढत्वांपर्यंत कसे वाढतात आणि विकसित होतात हे समजून घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, एक ट्रेनी व्यावहारिक कौशल्यांमध्ये उत्कृष्ट आहे हे माहीत असू शकते, परंतु त्याला सिद्धांत आव्हानात्मक वाटू शकते. तर दुसऱ्याला मजबूत तांत्रिक ज्ञान असू शकते, परंतु व्यावहारिक कार्यासाठी सहाय्य आवश्यक असू शकते. ही जागरूकता प्रशिक्षकांना प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या विशिष्ट गरजेनुसार त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींना अनुकूल करण्यास अनुमती देते. शिकताना मिळालेला अनुभव. शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित केल्यानंतर एज्युकेशनल सायकोलॉजी कार्यरत होते. हे शिकवणाऱ्याच्या विकासावर आधारित सर्वात योग्य शिकण्याचे अनुभव निर्धारित करण्यात मदत करते, ज्यामुळे मनोवैज्ञानिक तत्वांद्वारे ज्ञान संपादन करणे सुलभ करते. शिकवण्याची प्रक्रिया. इथेच एज्युकेशनल सायकोलॉजी शिकण्याच्या कसेचा शोध घेते. हे स्मृतिविचार समस्या सोडवणे आणि शिकणारे त्यांचे ज्ञान एका विषयातून दुसऱ्या विषयात कसे हस्तांतरित करतात यांचे रहस्य उलगडण्यासारखे आहे. कल्पना करा की हे समजणे इतके सरळ आहे की एखादा विद्यार्थी एखादे सूत्र विसरतो तेव्हा त्वरित पुनरावलोकनाने ते परत आणू शकते. हे सर्व शिकणे सोपे आणि अधिक प्रभावी करण्यासाठी या रहस्याचे वापर करणे याबद्दल आहे. शिकण्याची परिस्थिती किंवा वातावरण. एज्युकेशनल सायकोलॉजी वर्गातील वातावरण, गट, गतिशीलता आणि अगदी शिकणाऱ्याच्या प्रगतीचे मूल्यांकन यासारख्या गोष्टींमध्ये मदत करते. हे एक अद्भुत खेळाचे मैदान डिझाईन करण्यासारखे आहे, जेथे मुले शिकू शकतात आणि वाढू शकतात. हे अशा वातावरणात प्रोत्साहन देते जे केवळ शैक्षणिक वाढच नव्हे तर सामाजिक परस्पर संवाद आणि भावनिक कल्याणास देखील प्रोत्साहन देते. हा घटक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शक्य तितके सर्वोत्तम वातावरण मिळेल याची खात्री करतो. शेवटी इन्स्ट्रक्टर ट्रेनर्स विषयी. येथे आम्हाला समजते की एक चांगला इन्स्ट्रक्टर किंवा ट्रेनर कशामुळे बनतो, त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते, त्यांना कशामुळे प्रेरणा मिळते आणि ते शिकणाऱ्यांना शिक्षित करण्यात कसे यशस्वी होऊ शकतात. एज्युकेशनल सायकोलॉजी इन्स्ट्रक्टर किंवा ट्रेनरना त्यांच्या शिष्यांना समजून घेण्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट शिक्षण अनुभव तयार करण्यासाठी मार्गदर्शन करते, ज्यामुळे संपूर्ण शैक्षणिक प्रवास अधिक रोमांचक आणि प्रभावी बनतो. आता इन्स्ट्रक्टर ट्रेनर साठी एज्युकेशनल सायकोलॉजीचे फायदे सूचीबद्ध करूया. त्यात समाविष्ट आहे: ट्रेनीजना समजून घेणे. एज्युकेशनल सायकोलॉजी शिकणाऱ्याच्या आवडी, क्षमता आणि विकासात्मक गरजा समजून घेण्यात मदत करते. यामध्ये कोणते विषय किंवा क्रियाकलाप त्यांचे लक्ष वेधून घेतात हे ओळखणे आणि त्यांची अद्वितीय कौशल्ये समजून घेणे समाविष्ट आहे. हे आकांक्षा, वर्तन पद्धती आणि मानसिक आरोग्य पैलू देखील ओळखते. या व्यतिरिक्त ते ट्रेनीजना कशामुळे प्रेरणा मिळते, ते गट परिस्थितींमध्ये कसे संवाद साधतात आणि त्यांच्या शिकण्याच्या अनुभवावर परिणाम करू शकतील अशा कोणत्याही संभाव्य संघर्षाचा शोध घेते. अभ्यासक्रम विकास. एज्युकेशनल सायकोलॉजी अध्यापन सामग्रीची निवड आणि संघटन करण्यात मदत करते. याचा अर्थ विविध विषय किंवा कौशल्य शिकवण्यासाठी योग्य पुस्तके, उपक्रम आणि साधन निवडणे. हे शिकणाऱ्याची वैशिष्ट्ये आणि शिकण्याच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम डिझाईनचे मार्गदर्शन देखील करते. प्रभावी शिकवण्याच्या पद्धती. एज्युकेशनल सायकोलॉजी शिकण्याच्या प्रक्रियेत अंतर्दृष्टी प्रदान करते. यामध्ये प्रशिक्षणार्थी माहिती कशी शोषून घेतात, गोष्टी लक्षात ठेवतात आणि समस्यांचे निराकरण कसे करतात हे समजून घेणे. ट्रेनीजना धडे स्पष्ट आणि मनोरंजक बनवण्याचे सर्वोत्तम मार्ग शोधण्यात मदत करणे समाविष्ट आहे. ट्रेनीजना गुंतवून त्यांची आवड टिकवून ठेवण्यासाठी तंत्रे प्रदान करते आणि विविध शिक्षण शैलींसह विविध ट्रेनीजच्या अनुरूप शिक्षण पद्धती देखील सुचवते. शिकण्याचे वातावरण तयार करणे. एज्युकेशनल सायकोलॉजी योग्य शिक्षण वातावरण तयार करण्यात आणि संसाधनांचा प्रभावीपणे वापर करण्यास मदत करते.
यामध्ये वर्ग किंवा जागा तयार करणे समाविष्ट आहे, जेथे ट्रेनीजना शिकण्यासाठी सोयीस्कर आणि प्रेरित वाटते. शिवाय येथे उपलब्ध संसाधनांचा वापर करून एकूण शिकण्याचा अनुभव सुधारणे ही समाविष्ट आहे. आनुवंशिकता आणि पर्यावरण. एज्युकेशनल सायकोलॉजी मुलाच्या वाढ आणि विकासामध्ये आनुवंशिकता आणि पर्यावरणाची भूमिका ओळखते. शिस्त व्यवस्थापन एज्युकेशनल सायकोलॉजी विद्यार्थ्याचे सामर्थ्य आणि आवड लक्षात घेऊन शिस्तीसाठी सर्जनशील दृष्टिकोन प्रोत्साहित करते. हे अध्यापन शास्त्रीय धोरणे तयार करण्यास सक्षम करते, जे केवळ सकारात्मक शैक्षणिक वातावरण राखत नाही तर वैयक्तिक वाढ आणि चारित्र्य विकासाला देखील प्रोत्साहन देते. मार्गदर्शन सेवा एज्युकेशनल सायकोलॉजी शिक्षकांना वर्तन आणि विकासाचे मूल्यांकन करून मार्गदर्शन प्रदान करण्यास सक्षम करते. हे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाकडे नेण्यास देखील मदत करते. मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन एज्युकेशनल सायकोलॉजी विद्यार्थ्यांच्या प्रगती आणि क्षमतेच्या मूल्यांकनास समर्थन देते. हे अचूक मूल्यांकनासाठी मापन आणि मूल्यमापन टेक्निक देखील वापरते. समस्या सोडवणे एज्युकेशनल सायकोलॉजी शिक्षकांना वर्गातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करते, जसे की अनुपस्थिती आणि बुलिंग. हे शिकवणाऱ्याचे वर्तन आणि समूह गतिशीलतेबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते. आत्मचिंतन एज्युकेशनल सायकोलॉजी प्रशिक्षकांना त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्व, प्रेरणा आणि समायोजन पॅटर्न समजून घेण्यास मदत करते. ही आत्मनिरीक्षण प्रक्रिया ट्रेनरला त्याच्या शिकवण्याच्या दृष्टिकोनात परिष्कृत करण्यास, परस्पर कौशल्ये वाढविण्यास आणि ट्रेनीच्या विविध गरजांशी अधिक चांगल्या प्रकारे संरेखित करण्यासाठी अध्यापन पद्धती स्वीकारण्यास सक्षम करते. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आम्ही शिकलो शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या, शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती आणि शैक्षणिक मानसशास्त्राचे फायदे. पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या सत्रात.